प्रियाच्या लग्नाला 15 दिवस झाले होते. हळूहळू लग्नासाठी आलेली पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेली होती. घर आता पूर्णपणे रिकामे झाले होते. तसेच ऑफिसच्या सुट्ट्या संपल्या होत्या. त्यामुळे प्रिया पुन्हा ऑफिसला जाऊ लागली होती. एक दिवस सकाळी प्रिया ऑफिसला जाण्यास निघाल्यावर तिच्या सासूबाईंनी तिला आवाज दिला. थांब सुनबाई, असं म्हणत सासूबाईंनी एक कागद प्रियाच्या हातात दिला. तेव्हा प्रिया आश्चर्याने म्हणाली, हे काय आहे आई? सुनबाई, ही तुझ्या आणि तुझ्या जाऊबाईंच्या कामाची यादी आहे. मला नाही वाटत की तुझ्यामध्ये आणि तुझ्या मोठ्या जाऊमध्ये कोणत्या गोष्टीवरून वाद व्हावा, म्हणून मी घरातील सर्व कामे तुम्हा दोघींना समान हिश्श्यामध्ये वाटून दिली आहेत. प्रियाने आपल्या सासूबाईंनी दिलेली कामाची यादी वाचली आणि ती तिथेच फाडून टेबलवर ठेवून ऑफिसला निघून गेली. संध्याकाळी ऑफिसवरून जेव्हा प्रिया घरी आली तेव्हा सासूबाईंनी रागाने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, मी सकाळी तुला कामांची यादी दिली होती, परंतु तू चांगले केले नाहीस. तू कामाची यादी का फाडलीस? तेव्हा प्रिया म्हणाली, आई, तुम्ही ही अशी कशी कामे वाटून दिली आहात? मला सकाळी सकाळी 7 वाजता ऑफिसला जावे लागते. त्या अगोदर मी सकाळी सर्वांसाठी चहा, नाश्ता, टिफिन आणि झाडू पोछा कशी करू शकते? आणि संध्याकाळी सुद्धा सर्व कामे मलाच करायची आहेत. चपात्या सुद्धा मलाच करायच्या आहेत आणि भांडीही मलाच घासायची आहेत. मी सकाळी 7 वाजता ऑफिसला जाते. एवढ्या सकाळी स्वतःच्याच गोष्टी आवरून तयार होणे मला खूप कठीण जाते. त्यामध्ये घरातील एवढी सर्व कामे, झाडू पोछा, चहा नाश्ता, जेवण, मी या सर्व गोष्टी कशी करू शकेन? कशी करणार म्हणजे? ही सर्व कामे तुलाच करायची आहेत, कारण तू सुद्धा या घराची सून आहे. मान्य आहे की तू नोकरी करतेस, परंतु ही सर्व कामे सुद्धा तुला करावीच लागतील. पण आई, मोठ्या जाऊबाईंना काय काम दिलं आहे? फक्त दुपारी 4 लोकांचे जेवण आणि वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुवायचे आणि पुन्हा संध्याकाळी सर्व कामे तुम्ही माझ्यावरच टाकली आहात. चपात्या सुद्धा मलाच बनवायच्या आहेत आणि भांडी सुद्धा मलाच घासायची आहेत. एवढं करून सुद्धा किचनची साफसफाई ही मलाच करायची आहे. एवढ्या सर्व गोष्टी करेपर्यंत मला रात्रीचे 11 वाजतील. त्यावर सासूबाई प्रियाला रागातच म्हणाल्या, मग काय झाले? तू सकाळी 4 वाजता उठ, मग सर्व कामे होऊन जातील. मोठी सुनबाई तुझ्यापेक्षा मोठी आहे आणि मागच्या 10 वर्षापासून ती या घराची सेवा करत आहे. आम्ही तर आमच्या वेळेपासून आता तर आठवत सुद्धा नाही कधीपासून सकाळी 4 वाजता उठतो. प्रियाची मोठी जाऊबाई सासूंचे हे सर्व बोलणं ऐकत होती, म्हणून ती लगेचच आपल्या रूम मधून बाहेर आली आणि म्हणाली, घरात दुसरी सुद्धा कामे असतात. प्रिया, तू ऑफिसला गेल्यानंतर ती सर्व कामे तर मीच करते ना? तेव्हा प्रिया आपल्या मोठ्या जाऊबाईकडे पाहत म्हणाली, वहिनी, मला तुमच्या बरोबर कोणताही वाद घालायचा नाही, परंतु मी सकाळी एवढी सर्व कामे नाही करू शकत. मी फक्त माझ्या नवऱ्याचा आणि दादांसाठी डब्बा तयार करू शकते. मला सकाळी 7 वाजता घर सोडावे लागते. त्यामुळे एवढ्या सकाळी इतर कोणतीही कामे माझ्याकडून होणार नाहीत. आई, अशा प्रकारचे कामांची वाटणी करताना तुला लाज वाटायला हवी होती. मोहित आपल्या रूम मध्ये बसून प्रिया, आपली वहिनी आणि आपल्या आईचे सर्व बोलणे ऐकत होता. तो रूम मधून बाहेर निघाला आणि म्हणाला, गप्प बस प्रिया, तुला लाज वाटायला हवी. तू माझ्या आई बरोबर कशा प्रकारे बोलत आहेस? तू स्वतः एक शिक्षिका आहेस आणि एका घरची सून आहेस. सुनेच्या सासरी काय मर्यादा असतात ह्या तुला माहित नाहीत का? प्रियाने आपल्या नवऱ्याकडे पाहिले आणि म्हणाली, मी शिक्षिका आहे म्हणूनच मी बोलत आहे. जर आपल्यापेक्षा वयाने मोठा असणारा माणूस चुकत असेल तर आपल्या हक्कासाठी आपल्याला बोलावेच लागेल. जर मी स्वतः माझ्या हक्कासाठी बोलू शकली नाही तर मी माझ्या मुलांना काय शिकवणार? मी रात्री 11 पर्यंत किचन मध्ये काम करणार, 12 वाजेपर्यंत झोपणार, तर सकाळी 4 वाजता माझे डोळे कसे उघडतील? प्रियाच्या या प्रश्नाचे मोहितकडे कोणतेच उत्तर नव्हते. प्रियाची सासू म्हणाली, असे गरजेचे नाही की सर्व काम रात्री 11 वाजेपर्यंतच पूर्ण करायला हवेत. त्या अगोदर सुद्धा तू सर्व कामे पूर्ण करू शकतेस. आणि ही सर्व कामे तू कशी करशील हे तू मला शिकू नकोस. तू कोणत्या करोडपतीची मुलगी नाही आहेस. तुझा बाप तर एक साधा वॉचमन तर आहे. पूर्ण आयुष्य त्यांनी दुसऱ्यांच्या घरासमोर वॉच म्हणजेच काम करण्यातच घालवलं आहे. नशिबाने तुला सरकारी नोकरी आहे, म्हणून तुझे या मोठ्या घरात लग्न झालं आहे. नाहीतर तुझ्या बापाची एवढ्या मोठ्या घरामध्ये स्वतःच्या मुलीचे लग्न करून देण्याची लायकी नव्हती. आपल्या बाबांविषयी असे अपशब्द ऐकल्यानंतर प्रिया रागातच म्हणाली, मला मान्य आहे की मी गरीब घरातील आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी माझ्यावर दबाव टाकाल. मी सरकारी नोकरी करत आहे
आणि त्यामुळे माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढंच मी काम करेन. इतर सर्व कामे तुमची मोठी सुनबाई आणि तुमची मुलगी कशा करतील हे मला माहित नाही. जर तुमच्याकडून घरातील ही कामे होत नसतील तर घरामध्ये एक कामवाली बाई ठेवा, परंतु तुम्ही माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका. माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढीच कामे मी करेन. एवढं बोलून प्रिया आपल्या रूम मध्ये निघून गेली. तेव्हा मोहित सुद्धा तिच्या मागे मागे रूम मध्ये गेला. तेव्हा प्रियाची सासू आणि मोठी जाऊबाई तिथेच उभ्या राहून एकमेकींचे तोंड पाहू लागल्या. रूम मध्ये जाऊन मोहित प्रियाला म्हणाला, तू हे काय केलेस? घरात आल्याबरोबर तू भांडण करायला सुरुवात केलीस आणि घरातील सर्व वातावरण खराब करून टाकलेस. तेव्हा प्रिया मोहितला म्हणाली, मोहित, तू तुझ्या हृदयावर हात ठेवून सांग की मी चुकीची आहे. मोहित म्हणाला, हो प्रिया, तू चुकीची आहेस. मी कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या कुटुंबाला दुःखात पाहू शकत नाही आणि माझ्या कुटुंबाला मी सोडू सुद्धा शकत नाही. मी मान्य करतो की माझ्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन मी तुझ्या बरोबर लग्न केलं, पण तरी सुद्धा मी माझ्या कुटुंबाला सोडू शकत नाही. प्रिया म्हणाली, काही हरकत नाही. आपण एक काम करूया. आपण दोघेही सकाळी 4 वाजता उठूया आणि एकमेकांना मदत करून काम करून सर्व कामे करूया. म्हणजे काम पण पूर्ण होईल आणि आपण दोघेही वेळेत ऑफिसला जाऊ. मोहित म्हणाला, तू हे काय बोलत आहेस? मी घरामध्ये महिलांप्रमाणे सर्व कामे केली तर तुला चांगले वाटेल का? प्रिया म्हणाली, का? जर मी पुरुषांप्रमाणे घराबाहेर पडून काम करू शकते, बाहेर जाऊन नोकरी करू शकते, पैसे कमावू शकते, तर तुम्ही माझ्यासोबत घरातील कामे का करू शकत नाही? त्यावर मोहित म्हणाला, जर अशीच गोष्ट आहे तर तू एक काम कर, तू तुझी नोकरी सोडून दे. प्रिया म्हणाली, तू हे काय बोलत आहेस? तुला माहित आहे ना, मी ही नोकरी मिळवण्यासाठी किती किती मेहनत घेतली आहे. आणि लग्ना अगोदर तू मोठमोठ्या गोष्टी करत होतास की आपण दोघे मिळून मेहनत करू आणि आपलं जीवन सुखी बनवू. पण आज तू अशा गोष्टी का करत आहेस? त्यावर मोहित म्हणाला, प्रिया, जर तुझ्या नोकरीमुळे माझ्या कुटुंबामध्ये भांडणे होत असतील तर तुला ही नोकरी करण्याची आवश्यकता नाही. अरे मोहित, भांडण मी नाही तर तुम्ही लोक करत आहात. त्यापेक्षा घरामध्ये काम करण्यासाठी एक कामवाली बाई ठेवा. त्याने घरातील सर्व कामे सुद्धा होतील आणि घरात कोणत्याही प्रकारचे भांडण होणार नाही. नाही प्रिया, घरामध्ये 2 सुना असताना माझे आई बाबा कामवाली बाईच्या हातून बनवलेलं जेवण खाणार नाहीत. त्यावर प्रिया म्हणाली, नाही, तुम्हा लोकांना बायकोऐवजी घरात काम करणाऱ्या मोलकरणी हव्या आहेत. पण मी मोलकरीण बनण्यासाठी एवढी मेहनत आणि एवढं शिक्षण घेतलेलं नाही. एवढं बोलून प्रियाने दुसऱ्याच दिवशी आपलं सामान उचललं आणि आपल्या माहेरी निघून गेली. प्रिया माहेरी निघून गेल्याने मोहित आणि प्रियाचे बोलणे सुद्धा बंद झाले. एक दिवस प्रियाचे सासरे प्रियाच्या घरी आले आणि म्हणाले, सुनबाई, अशा प्रकारे माहेरी येऊन राहणे चांगलं नाही. आपण ही समस्या सोडवण्यासाठी कोणता दुसरा मार्ग सुद्धा काढू शकतो ना? तेव्हा प्रिया म्हणाली, बाबा, तुम्हीच सांगा, ही समस्या सोडवण्यासाठी दुसरा कोणता मार्ग आहे? तेव्हा प्रियाचे बाबा म्हणाले, मोहितचे बाबा, तुम्ही तुमच्या जागी अगदी बरोबर आहात, पण माझी मुलगी सुद्धा चुकीची नाही. म्हणूनच मी तुम्हा लोकांना विनंती करतो की घरातील कामे करण्यासाठी एक कामवाली बाई ठेवा. असे केले तरच चांगले होईल. त्यामुळे माझ्या मुलीचा संसार टिकेल आणि तुम्हा लोकांना घरातील कोणत्याही कामासाठी अडचण येणार नाही. माझी मुलगी जेव्हा घरी असेल तेव्हा तुम्हा लोकांची सेवा नक्कीच करेल. प्रियाच्या सासऱ्यांना तिच्या बाबांचा हा विचार खूप आवडला. तेव्हा ते म्हणाले, प्रियाचे बाबा, तुम्ही चिंता करू नका. मी लवकरच घरातील कामे करण्यासाठी एक कामवाली बाई ठेवेन आणि नोकरी करणाऱ्या माझ्या सुनेला मी पुन्हा मानाने तिच्या सासरच्या घरी घेऊन जाईल. दुसऱ्या दिवशी मोहितच्या बाबांनी मोहितला सांगितले, मोहित, जा आणि सुनबाईला आपल्या घरी घेऊन ये. आता आपण नोकरी करणाऱ्या सुनेला कोणतेच काम सांगणार नाही. इकडे प्रियाच्या बाबांनी प्रियाला समजावले, बाळा, अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींवरून घर सोडायचे नसते. प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रियाला सुद्धा आपल्या चुकीची जाणीव झाली होती. तिला आता वाटत होते की आपण खरंच खूप घाईगडबडीने चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोहित आल्याबरोबर ती मोठ्या आनंदाने त्याच्याबरोबर आपल्या सासरी निघून गेली. तिथे गेल्यानंतर प्रियाची सासू म्हणाली, हे बघ प्रिया, मी घरातील कामे करण्यासाठी आता एक कामवाली ठेवली आहे. तिच्यामुळे घरातील कामामध्ये तुम्हाला मदत होईल आणि तू ऑफिसला गेल्यानंतर तुझ्या मोठ्या जावेला सुद्धा काम करावे लागणार नाही. प्रियाने आता आपल्या सासूबाईंची माफी मागितली आणि म्हणाली, सासूबाई, मला माफ करा. मी मागचा पुढचा विचार न करता तुम्हाला खूप काही ऐकवले. तेव्हा तिच्या सासूबाईंनी लगेचच प्रियाला माफ केले. त्या दिवसापासून प्रिया मोठ्या आनंदाने नोकरी करून आपल्या कुटुंबाबरोबर राहू लागली आहे. मित्रांनो,
नोकरी करणे ही खूप चांगली गोष्ट आहे, परंतु नोकरीसोबत आपल्या परिवाराची काळजी सुद्धा घेणे तेवढेच गरजेचे आहे. आणि कुटुंबातील लोकांनी सुद्धा आपल्या नोकरी करणाऱ्या सुनेला मदत करायला हवी आणि तिला प्रोत्साहन द्यायला हवे, की तू तुझ्या नोकरीवर लक्ष दे. घरातील काही छोटी मोठी कामे असतील, जी तुला शक्य होतील ती तू करत जा. इतर कामे आम्ही सुद्धा करू. अशी गुण्यागोविंदाने जर एकमेकांना समजून घरातील कामे केली, तर घरात कोणत्याही प्रकारची कटुता न राहता सर्वजण मोठ्या आनंदाने आपलं आयुष्य जगू शकतात. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. या कथेविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.